कोणी असो, जपी तपी ऋषी नाही, अवतारीच नाही, पूर्ण अवतार भगवान श्री कृष्ण परमात्मा ज्याला पूर्ण अवतार म्हणतो ते सुद्धा या मृत्यू लोकावर राहिले नाही, त्याचे सोयरे राहिले नाही, कोणी पंतप्रधान राष्ट्रपती अमेरिकेचा राष्ट्रपती राहिला नाही। तुमच्या आमच्या कायानं वाचेनं मनानं पाप होत असते। पाप कसं होतंय? एक फार मोठे ऋषी होते, महान संत होते। संत एका पायावर तपश्चर्येला बसले बाजूला आपल्या गावच्या। काही साधू संत लोक म्हणले, भाविक म्हणले की साधू संताचा पाय जरासा सुजला, आपण तेल लावू महाराज, आपण तेल लावू। तेल लावलं चांगल्या मनाने लावलं, तेल कसं लावलं? चांगल्या मनाने लावलं। पण त्या तेलाने आल्या मुंग्या, आणि मुंग्या त्या संताला डसू लागल्या, कचकचा। संतानं पाहिलं नाही कोणा लावलं, संत ध्यानस्थ त्या ठिकाणी तपश्चर्येमध्ये बसलेले आहे। मनातल्या मनात म्हणले, ज्यानं मला ही पीडा लावली त्याचा सत्यानाश हो। आता यायला कळलं काय आपल्या सगळ्या सामान्य माणसाला? आपण पुण्य करायला गेलतो पण पाप झालं। दुसरे टवाळ पोरं आले आणि म्हणले, हे मथार जोगडं कुठला आले की म्हणले ऊस खाऊ लागले, त्याला चुलट्या फेकून मारल्या। काय मारल्या? चुलट्या फेक। असं बोलत राहा, कारण कीर्तन आपलं सगळ्याच आहे, मग एकट्याच नाही। आणि चुलट्या फेकल्या महाराज। चुलट्या फेकल्याच्या नंतर ते चुलट्या बाजूला पडल्या आणि ते पायावरच्या डसऱ्या मुंग्या कोणीकडे गेल्या? चुलट्याकडे गेल्या। याने कपटी मनानं फेकल्या, पण ते जे काय होत्या मुंग्या ते कोणीकडे गेल्या? हा, चुलट्यावर गेल्या। शाबास असं सांगितलं, चुलट्याकडे गेल्या। आणि ते मग साधू संत म्हणले, ज्या माणसानं माझं दुःख कमी केलंय मनातल्या त्याचं लई चांगलं हो, त्याचं भर त्या ठिकाणी संतती संपत्ती आरोग्य त्याला लाभो, भरभराट हो। आता याने कपटाने केलं। आपल्या हाती आहे का पुण्य करायचं पाप करायचं? नाही, आपल्या हाती काहीच नाही, सगळं भगवंताच्या हाती। आपण फक्त कळसूत्री भावले हो, कळसूत्री। मी ह्यो मी त्यो काहीच नाही, कोणीच काळाच्या नजरेतून मृत्यूचे फक्त प्रवासी हा प्रवासी। तुम्हाला दिलंय 100 वर्ष वय, पण वाचायची गॅरंटी। आणि म्हणून हे पापी देह आहे, हे देह नासका आहे, नासका। आणि या पापी देहाला मग हे धुण्यासाठी, पाप कमी करण्यासाठी साबण पाहिजे, साबण। आणि ती साबण कोणती आहे? तर साबण आहे कोणती? नामसखी।